जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जो काही आजचा जी आर सध्या पेसा पदभरती संदर्भात जो 5 ऑक्टोबर 2024चा आजचा जी आर निघाला आहे की पेसा पदभरती संदर्भात बघा जे 17 संवर्गातील पदं आहे तर ती पदं सध्या मानधन तत्वावर भरण्यात येणार अशा संदर्भात एकूण 5 सध्या बघा जे काही डिसिजन असेल 5 जे काही मुद्दे असेल तर ह्या जी आरमध्ये सध्या घेण्यात आले आहे। तर त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आपल्याला माहिती आहे की 17 संवर्गामध्ये ह्या ठिकाणी पदभरती होती आणि त्याच्यामध्ये जवळपास जी पदं आहे तर ती 6000 ह्या ठिकाणी बघा 931 पदं ही टोटल बघा 17 संवर्गाची पदं आपल्याला म्हणता येईल। तर आता 6931 पदं नेमकं आता बघा कधी भरण्यात येणार आहे किंवा पुढची जी प्रक्रिया असणार आहे तर ती नेमकी कशा पद्धतीने असणार आहे। तसेच 6931 पदं नेमकं बघा कोणकोणते जे काही संवर्ग आहे तर त्यांची सध्या पदं असणार आहे। तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्या अनुषंगाने बघा हा जो काही शासन निर्णय सध्या आजच्या दिवशी निर्गमित झाला आणि संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा पुढे वेगवेगळे जे काही 17 प्रकारचे पदभरती संदर्भात ज्या आस्थापनेमध्ये सध्या भरती प्रक्रिया झाली होती तर ती भरती प्रक्रिया तात्काळ त्या ठिकाणी पूर्ण करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इथं बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर ते पत्र तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा तात्काळ जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला सध्या सुरुवात झाली आहे। हे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आजच्याच दिवसाला सध्या बघा 5 ऑक्टोबर 2024 रोजी सध्या बघा तात्काळ हे इश्यू करण्यात आलं आहे। संबंधित जे काही 17 संवर्ग संदर्भात ज्या विभागामध्ये भरती प्रक्रिया झाली होती तर त्या भरती प्रक्रियेचे जे काही अप्पर सचिव असेल, मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव असेल तर संपूर्ण बघा आता इथं महसूल विभागासंदर्भात आहे अप्पर मुख्य सचिव महोदय, महसूल गृह असेल बघा, त्यानंतर कृषी असेल, त्यानंतर अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण असेल, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव असेल, ग्रामविकास व पंचायत राजचे प्रधान सचिव असेल, महसूल वन विभागाचे असेल आणि या ठिकाणी बघा महिला आणि बालकल्याण जे काही विकास असेल तर त्या संदर्भात सचिव असेल। तर हे संपूर्ण प्रमुख जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने जो विषय इथं घेण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे बघा ह्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवा जी काही पदे आहे तर ती मानधन तत्वावर भरण्याबाबत अशा पद्धतीने इथे सध्या बघा सूचना देण्यात आली आहे आणि पुढे ह्याच्यामध्ये जे काही सूचना आहे तर त्याच्यामध्ये कधीपर्यंत कार्यवाही करायची आहे तर ते देखील आहे, ते देखील तुम्हाला पुढे दाखवतो। तर ह्या ठिकाणी रेफरन्स जो घेतला आहे तर तो आजचा जो काही जी आर आहे 5/10/2024चा शासन निर्णय तर तो सध्या रेफरन्स घेऊन सध्या हे आदेशित इथं करण्यात आलं आहे। आपल्याला माहिती आहे की 17 संवर्ग संदर्भात महत्त्वाचं इथे जे काही पदभरती संदर्भात आदिवासी जे काही आमदार खासदार ह्यांचा समवेत लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बघा बैठकीची चर्चा झाली आणि त्यानुसार हा जो जी आर आहे तर तो सध्या निर्गमित करण्यात आला होता। तर ह्यानुसार बघा पुढे काय म्हटलेलं आहे की संबंधित जे काही विभागाकडून संकलित केलेल्या माहितीनुसार 17 संवर्गाच्या 6931 एवढी जी काही पदे आहे तर ती पदे भरण्यासंबंधित विभागामार्फत बघा सुरू करण्यात आली होती। काही विभागांनी निवड प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार करण्यात आला होता परंतु तो जाहीर न होता। तर हे जे काही 6931 पदासंदर्भात आपल्याला जी काही पुढील प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात इथं काय म्हटलेलं आहे तर या संदर्भी बघा शासन निर्णय पेसा क्षेत्रातील आदिवासी गावातील रिक्त पदामुळे नागरिकांच्या ज्या अडचणी सध्या निर्माण झाल्या होत्या तर त्या अडचणी विचारात घेऊन जी पदं आहे तर ती पदे सध्या मानधन तत्वावर भरण्याचा जो काही शासन निर्णय सध्या घेण्यात आला आहे आणि सदर जी काही पदं आहे तर ती मानधन तत्वावर नियुक्ती ही 17 संवर्गातील पदभरती साठी राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये पात्र झालेले जे उमेदवारामधून करायची आहे। मानधन तत्वावर नियुक्ती तातडीने करण्याची आवश्यकता विचारात घेता सर्व विभागांना इथे बघा सूचना देण्यात येत आहे आणि जी सूचना देऊन इथे जी काही डेट बघा पुढे काय म्हटलेलं आहे की 7/10/2024 पर्यंत विभागाने या पदाच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना तात्काळ नेमणुका करण्याबाबत आदेशित करावे। म्हणजे जे काही नियुक्ती प्राधिकारी आहे तर ते नियुक्ती प्राधिकाऱ्यांची नेमणूक 7/10/2024 पर्यंत करायची आहे आणि संबंधित नियुक्ती प्राधिकार आहे तर त्यांनी काय करायचे आहे की 8/10/2024 पर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती आदेश पात्र उमेदवारांना द्यायचे आहे आणि त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत किंवा नेमणूक असेल
तर ती नेमणूक बघा तात्काळ पदावर त्या ठिकाणी करून त्यांना हजर करून घ्यायची आहे, तशा सूचना इथे देण्यात आल्या आहे. म्हणजे 7/10/2024 पर्यंत नियुक्ती प्राधिकाऱ्यांची सध्या बघा त्या ठिकाणी तात्काळ नेमणूक होणार आहे आणि पुढील 8 तारखेला म्हणजे 8/10/2024 पर्यंत मानधन तत्वावर संपूर्ण जे काही नियुक्ती आदेश असेल तर ते नियुक्ती आदेश सध्या संबंधित जे काही नेमणूक झालेले जे काही पदावर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी रुजू करून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने इथे आदेश सध्या देण्यात आला आहे. म्हणजे जी भरती प्रक्रिया आहे तर ते आदेश आपल्याला 8/10/2024 पर्यंत देण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा जो काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयामध्ये नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल असलेली जी काही याचिका आहे तर त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या देण्यात याव्या, अशा सूचना इथं महत्त्वाचे जे काही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश सध्या इथे देण्यात आलेले आहेत. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे 10/7 पर्यंत नियुक्ती प्राधिकाऱ्यांची नेमणुका होणार आणि 8/10/2024 पर्यंत संपूर्ण जे काही नियुक्त्या असेल तर ते नियुक्त्या पात्र उमेदवारांना सध्या बघा मिळणार आहे. तर हे पत्र तात्काळ होतं. आता जे काही 6,000 प्लस जी पदं आहे 17 संवर्गाची, तर ती पदं बघा कोणकोणती असणार आहे त्या संदर्भात तुम्हाला पुढे लिस्ट आहे तर ती देखील दाखवतो. आता हे जे पत्र होतं महत्त्वाचं बघा सचिव महाराष्ट्र शासनाचे, तर त्यांच्या वतीने सध्या संपूर्ण डिपार्टमेंटला पत्र देण्यात आलेलं आहे. आता पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही कशा पद्धतीने होईल ते देखील तुम्हाला सांगतो. तर इथं बघा आता हे विवरणपत्र आहे, पदनाम असेल, विभाग आहे, जाहिरात दिलेली पदसंख्या आहे, त्यानंतर बघा निवड प्रक्रियेत निकाल घोषित तथा नियुक्ती देण्यात आली नाही अशी पदे, आणि इथं निकाल तयार असलेली पण घोषित जे काही केलेले नाही अशी पदसंख्या, अशी इथं संपूर्ण डिटेल्स देण्यात आले. म्हणजे जे 17 संवर्ग आहे तर ते 17 संवर्ग किती पदं सध्या बघा इथं आहे तर ते तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा आता पहिलं आहे तलाठी. तर तलाठीचं वन महसूल आणि वन विभागाला पत्र सध्या दिलेलं आहे. तर तलाठी किती आहे जाहिरात दिलेली 574 पदं आहे आणि 574 पदांना सध्या बघा नियुक्ती बाकी होती. त्यानंतर दुसरं होतं सर्वेक्षकचं 0 आहे. ग्रामसेवकचं बघा आता जी भरती झाली त्याच्यामध्ये 442 पदं आहे आणि 442 पदांचं सध्या बाकी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक 57 पदं आहे बरोबर. त्यानंतर शिक्षकांची बघा, शिक्षकांची सर्वात जास्त पदं आहे. तर शिक्षकांची किती आहे तर 1544 पदं आहे. 1544 पदांना सध्या नियुक्ती त्या ठिकाणी दिलेली नाही बरोबर. त्यानंतर आदिवासी निरीक्षकचं नाही आहे. कृषी सहाय्यकचं बघा, कृषी सहाय्यकचं किती आहे तर 365 पदं आहे, त्यांना नियुक्ती नाही. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक असेल 129 पदं आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जी काही सहाय्यकारी परिचारिका व प्रसविका जी काही ANM संदर्भात आहे स्त्री 1384 पदं आहे. 1384 पदांना सध्या नियुक्ती नाही. पुढचे बघा MPW संदर्भात जे काही बहुउद्देशीय आरोग्यसेवक पुरुष, तर त्या संदर्भात ग्रामविकास विभागाचे 583 पदं आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे 241 पदं आहे. असे ह्या संदर्भात बघा त्यांना देखील पुढे नियुक्ती मिळणार आहे. त्यानंतर वनरक्षक आहे. वनरक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये 882 पदं होती ह्या ठिकाणी पेसा संदर्भात. तर 882 पदांना देखील पुढे नियुक्ती मिळणार आहे. पुढचं बघा कोतवाल संदर्भात आहे. तर कोतवालचे 84 पदं होती. 84 पदं सध्या बघा त्यांना देखील नियुक्ती मिळणार आहे. तसं जे लास्ट आहे पोलीस पाटील. तर पोलीस पाटील संदर्भात जी पदं होती तर ती बघा 666 आहे. म्हणजे 666 पदं सध्या त्यांना देखील नियुक्ती आदेश मिळणार. म्हणजे असे जवळपास इथं जी काही पदं आहे तर ती आहे 6931 पदं जी काही आहे तर ती टोटल पदं सध्या दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे इथं जे सध्या बघा नियुक्ती संदर्भात जे सध्या आदेश म्हणजे या ठिकाणी नियुक्ती मिळाली नाही ते 2488 आहे. आणि हे जे काही 3693 जी पदं आहे तर ती पदं म्हणजे सध्या निकाल तयार आहे परंतु घोषित केलेल्या नाही अशी जी पदसंख्या आहे तर ती आहे 3693 पदं. आणि ही जी आहे तर ही बघा संपूर्ण निकाल वगैरे घोषित आहे तर त्यांना नियुक्ती नाही मिळाली अशी 2488 पदं आहे. आणि टोटल जी आहे तर ती सांगितल्याप्रमाणे 6931 पदं आहे. तर ह्यांची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सांगितल्याप्रमाणे वरील पत्रामध्ये तर ती इथं बघा तात्काळ होणार आहे. आणि ती कार्यवाही म्हणजे जवळपास या ठिकाणी जी काही प्राधिकारी नियुक्ती होऊन 7/10ला प्राधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी बघा होईल. आणि नंतर पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती 8/10/2024 पर्यंत सध्या मानधन तत्वावर नियुक्ती
आदेशपात्र उमेदवारांना द्यायची आहे आणि त्यांची जी नेमणूक आहे तर ती तात्काळ पदावर त्यांना हजर होण्यासाठी सूचना देण्यात याव्या अशा संदर्भात इथे तात्काळ जे पत्र आहे तर ते सध्या घोषित झालं आहे। तर आता ह्याच अनुषंगाने बघा प्रत्येक डिपार्टमेंटला जशी इथं जी पदं दाखवण्यात आली तर ती पदं बघा आता तलाठी असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, बरोबर, त्यानंतर बघा कृषी सहाय्यक असेल किंवा मग ह्या ठिकाणी वनरक्षक असेल तर त्या संदर्भात पत्र देखील सध्या इश्यू करण्यात आले आजच्या आज तात्काळ। तर ते पत्र देखील तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा हे लेटेस्ट पत्र आहे जे काही वनरक्षक संदर्भात आहे। तर हे पत्र आता प्रधान मुख्य वनरक्षक बघा वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, तर ह्यांनी आजच्या आज सध्या बघा पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे 5/10/2024ला। जे काही प्रति आहे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक असेल नाशिक असेल, त्यानंतर पुणे, ठाणे, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे असं महाराष्ट्रातील संपूर्ण ह्या ठिकाणी अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक असेल किंवा मुख्य वनरक्षक असेल किंवा वनरक्षक असेल तर त्या संपूर्णांना सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या वनरक्षक संदर्भात जी पदभरती होती तर ती पदभरती संदर्भात बघा अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात इथं सूचना देखील देण्यात आल्या आहे। तर ह्यामध्ये बघा संदर्भ जो आहे तर तो आजच्या GRचा संदर्भ आहे 5/10/2024चा। त्या अनुषंगाने इथे जे संदर्भ घेण्यात आले आहे आणि पुढील कार्यवाही सध्या वनरक्षकची सांगितल्याप्रमाणे बघा एकूण जी पदं आहे वनरक्षकची तर ती 2138 पदाकरिता जाहिरात देण्यात आली होती। आणि ती जाहिरातीमध्ये जे काही विभागनुसार इथं जे काही देण्यात आलेले नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, त्यानंतर औरंगाबाद ही जी पदं आहे तर ही पदं अशा पद्धतीने सध्या बघा ॲड होती। त्याच्यामध्ये टोटल जी पदं आहे तर ती बिगर अनुसूचित क्षेत्रातील 1256 होती आणि अनुसूचित क्षेत्रातील स्थानिकची 882 होती। तर ह्या संदर्भात बघा एकूण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात हे पत्र देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जी संपूर्ण लेखी परीक्षा असेल किंवा पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया पूर्ण करून इथं सांगितल्याप्रमाणे ते सध्या बघा इथं जे आहे तर काय सांगितलं आहे की 17 संवर्गातील पदभरती जाहिरात निवड प्रक्रिया राबवून निवड करण्यात आलेल्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्यामुळे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना मानधन तत्वावर नेमणुका करून रिक्त पदावर तातडीने भरवायच्या सूचना देण्यात आल्या आहे। आणि संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी या ठिकाणी बघा 8/10/2024पर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती आदेश पात्र उमेदवारांना देण्याबाबत तशा नेमणूक पदावर बघा तात्काळ हजर होण्यासंदर्भात सूचना इथे सामान्य प्रशासन विभागाचं पत्र जे आहे आजचं तर त्या वतीनं सध्या देण्यात आलं आहे। म्हणजे इथे संपूर्ण कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या स्टार्ट झाली आहे। तर असेच पत्र प्रत्येक विभागाचे सध्या बघा शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल तर त्या अनुषंगाने सध्या निर्गमित होतील। जसे पत्र ह्या ठिकाणी निर्गमित झाले त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी माहिती देऊ। तर ह्याच्यामध्ये सरळ उल्लेख आहे की मानधन तत्वावर नियुक्ती आदेश तात्काळ नियुक्ती अधिकाऱ्यांनी निर्गमित करावे अशी या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही सूचना देण्यात आली आहे। तर ह्या सूचनेनुसार 8 तारखेपर्यंत म्हणजे 8/10/2024पर्यंत सध्या नियुक्ती आदेश संपूर्ण डिपार्टमेंटला सध्या बघा या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि संपूर्ण जे काही पेसा पदभरतीतील पदं असेल तर ती पदं सध्या बघा भरण्यात येणार आहे। तशा पद्धतीने इथं तात्काळ ज्या सूचनेसंदर्भात पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर ही आता पुढील प्रक्रिया असेल तर ती जलद गतीने सध्या बघा होणार। तर ज्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे बाकी असेल ज्या ZPचं तर आपले डॉक्युमेंट वगैरे बघा तयार करून ठेवा। त्या संदर्भात आपण आपल्या मागे देखील बघा पेसा पदभरती संदर्भात डॉक्युमेंट कोणकोणती लागणार त्या संदर्भात व्हिडिओ देखील अपलोड आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। ते डॉक्युमेंट तुमचे तयार करून ठेवा जेणेकरून तात्काळ त्या ठिकाणी तुमची नियुक्ती वगैरे जर त्या ठिकाणी शिफारस यादीमध्ये आलं तर तुम्हाला ते तिथं सादर हे करायला पडेल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।